साखर उद्योगासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, केंद्रीय अन्न मंत्रालय व सहकार मंत्रालय तसेच सर्व संबंधितांची महत्त्वपूर्ण बैठक हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे पार पडली। ऊसाच्या FRP मध्ये प्रत्येक वर्षी वाढ होत असूनही गेल्या अनेक वर्षांपासून साखरेच्या किमान विक्री दरामध्ये वाढ झाली नाहीये। परिणामी साखर उद्योगापुढे आर्थिक अडचणी वाढल्यामुळे केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर 42 रुपये प्रति किलो करणे आवश्यक आहे। या संदर्भात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाकडून केंद्र सरकारकडे साखर उत्पादन खर्चाच्या वस्तुनिष्ठ आकडेवारीसह प्रस्ताव सादर करण्यात आला, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। च्या वतीनं आणि ज्या काही राष्ट्रीय स्तरावरच्या संस्था आहेत त्या सगळ्या आम्ही एकत्रित केलेल्या आहेत आणि केंद्र सरकारकडे आम्ही लवकरच एक 10 वर्षाचा रोड मॅप हा शुगर इंडस्ट्री करता आम्ही देतोय। त्यामध्ये रेग्युलेटिंग ऑथॉरिटी आली, त्यामध्ये केन कंट्रोल ऑर्डर आली, त्यामध्ये अत्यावश्यक सेवेचा कायदा आला, त्यामध्ये एक्सपोर्ट इम्पोर्टच्या पॉलिसीज आल्या, त्यामध्ये इथेनॉलच्या पॉलिसीज आल्या। अशा बऱ्याच गोष्टी, ग्रीन एनर्जी, हायड्रोजन असेल किंवा बायोफ्युल असेल किंवा बायो CNG असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी आता या शुगर इंडस्ट्रीच्या रोड मॅपमध्ये आम्ही घेण्याचं ठरवतोय आणि मला वाटतं अशा प्रकारचं काम राष्ट्रीय सहकारी संघाच्या मार्फत सुरू झालेलं आहे। लवकरच आमचा दिल्लीमध्ये सुद्धा एक मोठा कार्यक्रम, एक दिवसाचं कन्व्हेन्शन या साखर उद्योगाच्या बाबतीमध्ये घ्यायचं आम्ही ठरवलेलं आहे। त्याचं एक काम चाललेलं आहे, अजून त्याच्या तारखा काही निश्चित झालेल्या नाहीत, पण जे यावेळेस ठरेल त्यावेळेस स्वतंत्रपणे आम्ही पुन्हा पत्रकार परिषद घेऊन त्याही कन्व्हेन्शनच्या बाबतीमध्ये आम्ही आपल्याला माहिती देऊ। तर असं थोडक्यामध्ये साधारणतः ह्या साखर इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये आपल्यासमोर हे विषय या ठिकाणी आम्ही मांडलेले आहेत। मला वाटतं आपल्या माध्यमातून या देशातल्या आणि राज्यातल्या साखर उद्योगाशी निगडीत असलेल्या सर्व घटकांच्या पर्यंत या संदर्भातली भूमिका जावी एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। आपल्या सगळ्यांचा आभार मानतो।